सोलापुरात पूरपरिस्थिती कायम आहे। सोलापुरातील माढा मोहोळ तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती आहे। शेतीही पाण्याखाली गेली आहे। गावाच्या गावं ही पाण्याखाली गेली आहेत। सीना नदीला पूर आलाय। या पुराचा मोठा फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसलाय। खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही सोलापुरातील काही भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप या भागातील शाळांना आज सुट्टी आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरही पाण्याखाली गेली आहेत। सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह ड्रोन दृश्य या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत। मोहोळच्या अर्जुनसोंड गावातल्या पांढरे वस्तीतील अनेक घरही पाण्याखाली गेली आहेत। अनेक घरं, जनावरं अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट नागेश राशीनकर यांनी ही चित्रीकरण केलंय। मोहोळ तालुक्यातील अत्यंत विदारक परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये यामुळे कैद झाली आहे। सोलापुरात मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सीना नदीवरून जाणाऱ्या रेल्वे पुलापर्यंत पुराचं पाणी पोहोचलंय। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील सर्व रेल्वेंचा वेग हा प्रतितास 30 किलोमीटर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रस्ते मार्गांवरती आता रेल्वे मार्गावरती देखील वाहतुकीवर प्रभावित झाली आहे। सोलापुरातील पूरपरिस्थितीचा रेल्वे सेवेवरती कमालीचा फटका बसलाय। कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे। रेल्वे पुलावर पाणी पातळी ही धोकादायक स्थितीमध्ये पोहोचल्यामुळे गाडी ही रखडलेली होती। रात्री 3 वाजेपर्यंत रखडलेली रेल्वे पुन्हा सुरू झाली। तसंच सोलापूर मुंबई आणि मुंबई सोलापूर रेल्वे सेवेला देखील यामुळे फटका बसलाय। गाड्या 2 तास उशिरा धावतायत। लातूरमध्ये पुरामुळे कधीही रेल्वे सेवा ही बंद ठेवण्याची वेळ आलेली नव्हती। सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबाचे संसार पाण्याखाली गेले। अनेकांची घरं पाण्याखाली बुडाल्यामुळे त्यांना स्थलांतरित करण्यात आलंय। ऐन सणासुदीच्या काळामध्ये अशा पद्धतीने राहण्याची वेळ आल्यामुळे ग्रामस्थ हे हतबल झालेत। पाणी गेलेलं आहे। घरातलं धान्य, पिठं वगैरे सगळं हे झालेलं। माझ्या मिस्टरांचं माई सेवा केंद्र आहे, त्यांचे कॉम्प्युटर, त्यांचे मशीन वगैरे सगळं पाण्यात आहे। त्या परिस्थितीत आम्ही गावातून बाहेर पडलो। गावातली अवस्था खूप भयानक आहे आणि शेतीचं पण खूप नुकसान झालेलं आहे। साधारण 60% गावातील लोक बाहेर वास्तव्यास आलेले आहेत। 40% लोक आणखीन पण आहे त्या घरीच आहेत। अजूनही गावात लोक अडकले? हो, गावात अजूनही लोक अडकले। 40 ते 45% लोक तर गावात आणखीन आहेत। परिस्थिती बेकार झाली। विकत घेतलेली ज्वारी, गहू सगळं पोरात अवस्था काय घरची आता? काय राहिलं? काय राहिलंच नाही। सोलापुरातील माढ्यात तब्बल 48 तासांनंतर पुराच्या पाण्यामधून कुटुंबाचं सुखरूप स्थलांतर करण्यात आलं। गेल्या 2 दिवसांपासून हरी मुसळे यांचं कुटुंब हे पुराच्या पाण्यात अडकलं होतं। अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। कुटुंबातील 12 व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। आणखी 2-3 तास आला नसता तर आम्ही वाचलो नसतो, अशी प्रतिक्रिया ही सुटका झालेल्या मुसळे कुटुंबाने दिली आहे। पाणी भयानक होतं। ह्याच्या अगोदर असं पाणी कधीच आलं नव्हतं आणि अजून 1-2-3 तास जर आम्हाला हे तुम्ही सर्वांनी जर मदत केली नसती तर आमचा जीव गमावला असता। त्याबद्दल शासनाचं आणि तुम्हाला सर्व टीमचं अभिनंदन। आता नुकसान काय सांगायचं, काय कळतंय? लय अवघड आहे। वस्तीत राहायचे असल्या वस्तीत लय अवघड झालंय। तिथं चालायची ना, कोणीकडे जायला येत होतं, काय नाही। काय करावं? तुमची तब्येत आता बरी आहे का? बरं आहे। तर पहिलं तर पुराची अशी परिस्थिती कधी पाहिलेली नव्हती आम्ही पण, परंतु भयंकर पूर असल्यामुळं तिथं प्रशासनाचं काम करणं मुश्किल झालं। परंतु या टीमने येऊन बरंच आम्हाला आमचा हातभार केला बहुत म्हणजे। आणि ही टीम तसं पाहिलं तरी व्हॉलंटियर टीम आहे। यांचं मनापासून धन्यवाद। देवतारी ज्याला कोण मारी ही म्हण माढा तालुक्यातील केवड गावच्या कुबेर धर्मे यांच्याबाबत सध्या तंतोतंत लागू झाली आहे। तब्बल 16 तास झाडावर अडकलेल्या धर्मे यांची सुटका झाली।
सीना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये ते अडकले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या सुटकेसाठी गावकरी आणि प्रशासन प्रयत्न करत होते. सीना नदीला पूर आल्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या जनावरांच्या बचावासाठी ते गेले होते. मात्र पाण्याचा ओघ वाढल्यामुळे त्यांनी झाडावर आसरा घेतला आणि तिथेच ते अडकले. अखेर त्यांची 16 तासांनंतर सुटका झाली आहे. विठ्ठलच्या कृपेनं आपला पुनर्जन्म झाल्याची भावना ही कुबेर धर्मे यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे आभाळातून येणारं पाणी थांबत नाहीये, तर दुसरीकडे बळीराजा डोळ्यातील पाणी थांबवता येत नाहीये. बळीराजाला या संकटामधून सावरण्यासाठी आता नेते मंडळी ही बांधावर जाणार आहेत. मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याच्यात अनिलच्या शेड म्हणून बाहेर पाणी बघा जरा कोण पाऊस उठेल अजून तर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तर दरम्यान आजपासून कोणते मंत्री कोणत्या दौऱ्यावर आहेत हे देखील आता आपण पाहिलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 2,215 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होईल, तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार युद्धपातळीवर मदतीचं कार्य करत असून नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता आणण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. तर ओला दुष्काळ म्हणजे काय आपण पाहूयात. सरकारी मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ असा स्पष्ट उल्लेख नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात कोणतेही निश्चित निकषही नाहीत. सरासरीपेक्षा अतिशय कमी पावसासाठी दुष्काळ, तसा अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ असा शब्द प्रचलित आहे. सलग मुसळधार पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान होणं, यात पिकं पाण्याखाली जातात, पिकांची मुळं कुजतात, जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात. साठवण तसंच घरं उद्ध्वस्त होतात, पशुधनाचं मोठं नुकसान होतं. तर अतिवृष्टीच्या फेऱ्यात सापडलेल्या मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरतेय. मात्र अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना ओल्या दुष्काळाचं सोडा,
मदत थांबायला नको असं वक्तव्य केलंय. ओला दुष्काळाबाबत थेट भाष्य करणं त्यांनी टाळलंय. नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ. तर अतिवृष्टीत मदतीसाठी नेमके कोणते निकष असतात आपण पाहूयात. तालुक्यात किंवा गावात 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झाला आहे का? त्याचबरोबर पिकांचे 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालंय का? महसूल विभाग, कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात. शेतीशिवाय घरं, जनावरं, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणाम देखील तपासला जातो. या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि राज्य सरकारकडून मदत दिली जाते. तर आमदार रोहित पवार यांनी हातात भोपळा घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याचं म्हटलेलं आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होतील अशी अपेक्षा होती. मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कसलाही निर्णय झालेला नाही. सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नाकडे बगल दिली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे. 50,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती. नांदेडला पुन्हा एकदा पुराचा फटका बसलाय. विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे पंचशील नगर, जेएम कॉलनी या भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय. पुराचा फटका बसलेल्या भागामधून नागरिकांनी स्थलांतर केलं. नांदेड शहर आणि परिसरामध्ये 7 ते 8 दिवसांपासून पाऊस पडतोय. त्यातच जायकवाडीतून सोडलेलं पाणी विष्णुपुरी धरणामध्ये आल्यामुळे विष्णुपुरी भागाला पुराचा फटका बसलाय. प्रभाग क्रमांक 18, पंचशील नगर, जीएम कॉलनी, सैलाब नगर, दुलेशहा रहमान नगर या भागांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागते. धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून आतापर्यंत 182 लोकांची सुटका करण्यात आली आहे. तर सैन्याकडून जवळपास 100 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. धाराशिवसह बीड, सोलापूर, अहमदनगर या भागामध्ये बचाव पथकाकडून मोठ्या प्रमाणावरती लोकांचं रेस्क्यू करण्यात आलं. धाराशिवमध्ये 182, बीडमध्ये 39, सोलापूरमध्ये 82 आणि अहिल्यानगरमध्ये 17 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.